दुसरं काय करू शकतात? विचारांची लढाई हे विचारानं लढू शकत नाहीत. ज्यावेळी मुद्दे संपतात त्यावेळी ही माणसं गुद्द्यावर येतात. कारण ह्यांना माहितच नाही आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये दलिताच्या पोरानं आमदारकीला उभं राहावं. गावगड्यातला माळी साळी कोळी तेली हटकर धनगर सनगर बंजारी लोणारी परीट गुराव घडशी नाभिक सुतार लोहार कुंभार गावगाड्यामधला बेरड बेडर रामोशी माझा एससी बांधव माझा एसटी बांधव माझ्या विजयंती अ प्रवर्गामधल्या विमुक्त जातीमधली माणसं ब प्रवर्गामधला माझा अनेक लोक वासुदेव असेल कुडमुड्या जोशी असेल अनेक माणसं ही माणसं या महाराष्ट्रामध्ये राहतात आणि त्यांची ही संख्या अर्ध्याहून जास्त आहे. याची पद्धतशीर पद्धतीने या लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रातल्या प्रस्थापित व्यवस्थेकडून होतोय. आमची पोरं विधानसभेला उभं राहायला लागलेत. माझ्या तुळजापूरमध्ये आमच्या एक डॉक्टर निवडणुकीला उभे आहेत. निश्चित आमची लढाई आमचा संघर्ष. अरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला एक तत्व दिलेलं होतं. मान सन्मानाची लढाई आत्मसन्मानाची लढाई राजसत्ता आणि राजपाट या व्यवस्थेमध्ये मागून मिळत नसतो तर तो नेहमीच हिसकावून घ्यायचा असतो. हे तत्व ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला दिलं. पण झालं काय? गावगाड्यातल्या 18 पगड जातीची माणसं जाती जातीमध्ये भांडायला लागली. या महाराष्ट्रामधला ओबीसी कधीही एकत्र येऊ दिला नाही इथल्या व्यवस्थेनं. गावगाड्यामध्ये तुमच्या आमच्यामध्ये ग्रामपंचायतीला भांडणं लावली, पंचायत समितीला तुमच्या आमच्यामध्ये भांडणं लावली. गावगाड्यामध्ये कुणाचा तरी कार्यकर्ता बनायचा. अरे एक वंचित बहुजन आघाडीची एक महिला या मतदारसंघामध्ये निवडणूक लढते म्हटल्यानंतर त्यांना किती मतं पडणार आहेत? ती मतं कोणाची खाणार आहे? मग कुणाला त्रास होईल? मग त्यांचं म्हणणं काय आहे? माझ्या गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे. बाबांनो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाची किंमत दिली. एक माणूस एक मत एक मूल्य. अरे टाटा बिर्ला अंबानीच्या मताला जेवढी किंमत तेवढीच माझ्या गावगाड्यामधल्या काबाड कष्ट करणाऱ्या माझ्या समोर बसलेल्या चेहरा रापलेल्या माझ्या माता भगिनीच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत. बाबासाहेब काय बोलले होते? बाबासाहेब बोलले होते की तुम्हाला आता शासन करती जमात बनायचंय, तुम्हाला आता राज्य करती जमात बनायचंय. चलो अभी सत्ता की ओर चलो असं म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण गावगाड्यातल्या तुम्ही आम्ही माणसांनी तुमच्या आमच्या नेत्यांनी कुठल्या तरी पक्षाचे झेंडे वागव, कुठल्या तरी नेत्याचा कार्यकर्ता बन, कुणाच्या तरी घोषणा दे. अरे 7 समुद्रापलीकडून आलेल्या इंग्रजांनी सुद्धा तुम्हाला सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न केला. तुमच्या या भारत वर्षामधल्या तुमची इंच इंच जमीन मोजली, तुम्हाला शिक्षण देण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला रिझर्वेशनचं धोरण या भारत वर्षामध्ये आखण्याचं काम केलं. सायमन कमिशन असेल, गोलमेज परिषदा असतील, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मार्गदर्शनानं आमच्या महामानवांच्या मार्गदर्शनानं या माझ्या भारत वर्षामध्ये रिझर्वेशनची पॉलिसी या भारत वर्षामध्ये आखली गेली. पण या महाराष्ट्रामधल्या काही बांडगुळांनी गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये ओबीसीचं आरक्षण चॅलेंज करण्याचा प्रयत्न केला. अरे आरक्षण चॅलेंज करावं, लोकशाही चॅलेंज करावी, घटना चॅलेंज करावी. अरे पण तेवढी कुवत पाहिजे ना तुमची. तुमचं शिक्षण किती, तुम्ही बोलताय किती. आमच्या ओबीसीच्या माणसांना शिव्या द्याव्या, ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करावं, लोकसभेला ओबीसीच्या नेत्यांना पराभूत करावं. एखादा ओबीसीची भाषा बोलत असेल, एखादा संविधानाची भाषा बोलत असेल, एखादा रिझर्वेशनची भाषा बोलत असेल तर त्याच्यावरती तुम्ही हल्ले करता, त्याच्यावरती तुम्ही आरोप करता. स्नेहाताई तुमचा पोस्टर तर फाडलंय, पण मी घरातनं बाहेर पडलो की मला हे गृहीत धरलंय, मी माझ्या गाडीवरती दगड घालणार आहेत,
मला हे अडवणार आहेत, मला हे शिव्या देणार आहेत, हे मान्य केलंय आम्ही. कारण माझ्या सावित्रीमाई फुलेंना, अरे त्या पुणे शहरामध्ये मुलींच्या शाळेमध्ये मुलींना शिकवण्यासाठी सावित्रीमाई फुले जायच्या. त्यावेळी मॅगेमध्ये 2 साड्या त्या बरोबर ठेवायच्या. जात असताना गावातली ही समाज कंटक मंडळी सावित्रीमाईवरती शेणगोळे फेकायचे, चिखल फेकायचे, दगड मारायचे. माझ्या सावित्रीमाई शाळेत गेल्यानंतर साडी बदलायच्या आणि मग त्या मुलींना आपलं शिक्षण द्यायच्या, शिकवायच्या. अरे आमचे महामानव या समाज कंटकांना चुकले नाहीत, तर तुम्ही आम्ही गावगाड्यातली माणसं, सामान्य माणसाची भूमिका घेणारी माणसं तुमच्या आमच्यावरती हे समाज कंटक हल्ले घडवणार आहेत. पण घाबरायचं नाही. संविधानाच्या सन्मानार्थ रस्त्यावर उतरायचं, निवडणुका लढायच्या आणि निवडणुका जिंकण्यासाठी सुद्धा तुम्हाला सज्ज व्हायचंय. निवडणुका जवळ आल्या की पैशाचे बंडलांचे पाकिटच्या पाकिट येतात. गावगाड्यामध्ये काय झालं तुमचं आमचं? या महाराष्ट्राचे शरदचंद्रजी पवार असोत किंवा महाराष्ट्रातले सत्ताधारी असोत, अरे या लोकांनी केलं काय? या लोकांनी सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता, पुन्हा त्याच पैशामधनं प्रत्येक तालुक्याला कारखाने काढले. प्रत्येक तालुक्याला 2-3 सरदार, वतनदार, दरकदार, जागीरदार निर्माण झाले. आणि गावगाड्यामधला बहुसंख्य माणसं मात्र जिथल्या तिथं आम्हाला आरक्षण देता का? आम्हाला कोणी तिकीट देतं का? तिकीट आम्हाला कोणी मत देता का? आम्हाला काही मिळेल का? मागतकऱ्याच्या भूमिकेमध्ये बहुसंख्य असणारा माझा महाराष्ट्रातला हा बहुजन वर्ग, अरे तुम्हाला महामानव बाबासाहेब कळले नाहीत, तुम्हाला महामानव काशीराम कळले नाहीत, तुम्हाला विश्वनाथ प्रताप सिंग कळले नाहीत, तुम्हाला अलीकडच्या कालावधीमधली बहुजनांची चळवळ कळली नाही. नेहमी बाबा आलतो, आमच्या पोत्यावर बसलो होतो. आणि कोण काय तुमच्या इथले कोण कोण आहेत त्यांचे नाव सुद्धा आठवत नाहीत राव. यांचं कर्तृत्व काय? राणा पाटील, धीरज पाटील, अरे नाव तर काय यांचे? का मतदान करावं यांना? अरे जरांगे पाटलांना भेटी देणाऱ्या या अवलादींना माझं सांगणं आहे, तुमच्या आमदारकीचा मार्ग, तुमच्या आमदारकीचा मार्ग आमच्या वाड्यावरून, आमच्या वस्त्यावरून, आमच्या तांड्यावरून, माझ्या दीनदलिताच्या घरामधून, मोहल्ल्यामधून, गल्ल्यामधून तुमच्या आमदारकीचा मार्ग जातो. पण बाबासाहेबांना तुम्हाला आम्हाला हक्क अधिकार दिले, संविधान दिलं, तुमची आमची बाजू मांडण्यासाठी निवडणुका दिल्या. या भारताच्या राष्ट्रपती महामहिम मुर्मू यांना माझी विनंती आहे, माझ्या आदिवासी बांधव आहेत, त्या आदिवासी भगिनी आहेत आणि भारताच्या घटनात्मक असणाऱ्या सर्वोच्च पदावरती त्या बसलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये गुप्त मतदान पद्धती दिलेली आहे. पण या मतदान पद्धतीमध्ये एक लूपहोल्स आहे. जबाबदारीने सांगतोय, मीडियाचं लाईव्हच कव्हरेज आहे, तर महाराष्ट्राला सांगतोय, गुप्त मतदान पद्धती असताना आजही इथं मतदान झालं की प्रत्येक बूथचं आणि प्रत्येक गावाचं मतदान कुणाला झालं हे इथल्या लोकांना कळतं. हे इथल्या चोरांना, दरोडेखोरांना, शरद पवारांना, पृथ्वीराज चव्हाणांना, अशोकराव चव्हाणांना, कोण राणा पाटील, कोण धीरज पाटील, कोण आमका पाटील, कोण चोर पाटील, कोण बँका बुडवणारा पाटील, कोण मर्डर करणारा पाटील, कोण लोकशाही व्यवस्था धुळीस मिळवणारा पाटील, ह्या अवलादींना प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाड्यावरती, प्रत्येक वस्त्यावरती कुणाला मतदान पडलं हे या लोकशाहीमध्ये कळतं. आणि मग पुढच्या 5 वर्षामध्ये अरे त्या धनगराच्या वाडीनं मत दिली नाहीत बरं का, अरे त्या बंजाराच्या तांड्यावर आपल्याला मत मिळली नाहीत बरं का, अरे ते कोणतरी वंचितला मत दिलती बरं का. पुन्हा 5 वर्षामध्ये माझ्या या बाबासाहेबांच्या लोकशाहीमध्ये माणसं, त्या माणसांना टार्गेट केलं जातं. त्या वाडी वस्तीचा, त्या गावाचा रस्ता दिला जात नाही. तिथल्या पोरांना कुठलाही सामाजिक न्याय भेटत नाही. ही व्यवस्था आजही माझ्या या भारतामध्ये, माझ्या या महाराष्ट्रामध्ये घडते. मग तुमच्यातले नेते पुढे येतील कसे, निवडणूक लढतील कसे,
गावच्या गाव तुमची, वाड्याच्या वाड्या तुमच्या, वस्त्याच्या वस्त्या तुमच्या. अरे या महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामध्ये काय झाली तुमची आमची अवस्था. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, ज्या घरातली महिला चाऱ्याच्या आणि सरपणाच्या शोधार्थ डोंगराच्या कुशीला जाते, काबाड कष्टाचं काम करते, ते घर कधी सुधारलेलं असू शकत नाही. मी ज्या डॉक्टर स्नेहल सोनकाटे यांच्या प्रचाराला आलोय, अरे बाबासाहेबांचं धोरण होतं की एखादी माझी माता भगिनी कडेवरती छोटस लेकर घेऊन जेवढं अंतर चालू शकते तेवढ्या अंतरावर सार्वजनिक रुग्णालय असलं पाहिजे. पण माझ्या या तुळजापूर तालुक्याकडे पाहिलं की आम्ही अमृत महोत्सवी वर्षात राहतो का एखाद्या डेझर्ट लँड मध्ये राहतो, याचं उत्तर तुम्हाला भेटेल. खूप काही बोलता येण्यासारखं आहे, खूप काही गोष्टी तुमच्या समोर मांडता येतील. का कुणाला कशासाठी आमदार व्हायचंय? अरे या पाटलांना आमदार व्हायचंय कारखाना वाचवायला, या पाटलांना आमदार व्हायचंय घराणेशाही चालवायला. अरे या लोकांना आमदार व्हायचंय पैसे कमवायला. हजार हजार कोटी रुपयाची मालक असणारी मंडळी ही, अरे हे कोणता व्यवसाय करतात? एवढे पैसे यांच्याकडे करोडो रुपये येतात कुठून? काय गांजाची शेती लावली यांनी का अफीमची शेती आहे? पैसे येतात कुठून? गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे की या महाराष्ट्राचं 4.5 लाख कोटीचं बजेट असताना बाबांनो तुमच्या आमच्या वाट्याला हे बजेट देत नाहीत, पैसे देत नाहीत, योजना देत नाहीत, नोकऱ्या देत नाहीत, शिक्षण देत नाहीत, कारखाने देत नाहीत, उद्योग धंदे देत नाहीत. निवडणुकीला उभं राहू दिलं जात नाही, उभा राहिला तर त्यांची मतं विकत घेतली जातात. हे माझ्या भारतामधलं फ्री अँड फेअर पॉलिसी आहे. लोकांना अरे या माझ्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी ओबीसी चळवळीमध्ये जगणारा कार्यकर्ता आहे. आजही या माझ्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकही नाभिक बांधव आमदार म्हणून गेला नाही. माझ्या महाराष्ट्राच्या फुले शाहू आंबेडकरांच्या विधानसभेमध्ये एकही बेरड बेडर रामोशी एकही आमदार झाला नाही. एकही सुतार, एकही लोहार, एकही घिसाडी, एकही पारदी, एकही धोबी आजपर्यंत माझ्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून जाऊ शकला नाही. कसा न्याय भेटेल ओबीसींना? कसं धोरण आखलं जाईल ओबीसींचं? आजही या माझ्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये वाजंत्री वाजवणारा, कलाट वाजवणारा, हलगी वाजवणारा, लावणी म्हणणारी लोककलावंतीन आजही महाराष्ट्राच्या या फुले शाहू आंबेडकरांच्या कायद्याच्या सभागृहामध्ये माझ्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये निवडून जाऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल अरे कोण हकेसर आलं होतं, लय मोठं मोठं बोललं, लय काय काय बोलत होतं. मी गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या एकीसाठी आलोय. जाती जातीची युती झाली पाहिजे आणि राजकारणाची समाजकारणाची शेती झाली पाहिजे, हे तत्व सांगायला मी तुमच्या पुढे आलोय. माझे महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे, महात्मा फुले म्हणले की तुम्हाला आम्हाला काय आठवतं? महात्मा फुले म्हणलं की शिक्षण आठवतं. महात्मा फुले म्हणलं की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले असं महात्मा फुले म्हणायचे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन महात्मा फुले म्हणायचे, सत्य वाचून सकळ कळा झाल्या अवकळा. गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे, बाबांनो पोरं लढायला लागलेत, आपलाही एक पक्ष निर्माण झालाय. या गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना सांगणं आहे, वाजत गाजत संविधानाचा सन्मान करायचा असेल, तुमच्या आमच्या पोरांचा आवाज बुलंद करायचा असेल तर तुम्हाला स्नेहलताई सोनकाटे यांना भरभरून मतदान करावं लागेल. आणि गावातली लोक एक झाली ना. तुळजापूर ही माता, या महाराष्ट्राचं आराध्य दैवत कुलस्वामिनी माता तुळजा भवानीची भूमी आहे. तुळजा भवानी आमची पण आहे. 18 पगड जातीच्या लोकांची तुळजा भवानी आहे. गावगाड्यातल्या सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना माझं सांगणं आहे, अरे बास झालं आतापर्यंत ह्यो पाटील गेला की त्यो पाटील
आणि तो पाटील गेला की ह्यो पाटील. अरे कधीतरी तुमचा आमचा आवाज या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात जाऊ द्या. एक या तुळजापूरचा आवाज या महाराष्ट्राच्या विधानसभेत जाऊ द्या. अरे इंदिरा गांधीचा पराभव होऊ शकतो. द्विराष्ट्राचे अनभिषिक्त सम्राट सखा पाटलाचा पराभव सुद्धा जॉर्ज फर्नांडिस नावाच्या एका कामगार नेत्याकडून फटक्या माणसाकडून होतो. अरे हे पाटलं फिटलं तर लय बारकी आहेत. तुमच्या आमच्या मताचा फक्त अधिकार. आपल्या गॅस सिलेंडरच्या टाकी समोर बटन दाबा आणि एका डॉक्टर असणाऱ्या स्नेहल सोनकाटेना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवा. बरोबर आहे का? आज बेंबळी गावात आलोय मी. माणसं किती आहेत मला माहिती नाही, किती बहुसंख्येने आलेत मला माहिती नाही, पण विवेकाचा आवाज, संविधानाचा आवाज, सामान्य कुटुंबातल्या पोरांचा आवाज, आमदारकीचं स्वप्न बघणाऱ्या एका भगिनीचा आवाज, आवाज बुलंद केला पाहिजे. त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे. म्हणून मी आज इथं तुमच्या बेंबळे गावात आलोय. आता इथं किती माणसं आहेत? साधारणपणे 1000-2000 माणसं आहेत. बरोबर आहे का? एका माणसानं फक्त 50 मताची जबाबदारी घ्यायची. 2000 माणसांनी फक्त 50 मताची जबाबदारी घ्यायची. किती झालं गणित? बाबा माझं गणित कच्चं आहे, शिक्षण कमी आहे. किती झालं? 50 गुणिले 2000 किती झालं? किती? 1,00,000 आमदार होतील की नाही डॉक्टर? इथं आलेल्या प्रत्येक माणसानं फक्त 50 मताची जबाबदारी घ्यायची. घराच्या बाहेर पडलं, आपल्या काकाला, आपल्या मामाला, आपल्या मावशीला, आपल्या ताईला, आपल्या शेजारणीला, कामावर असलेल्या जोडीदाराला, आरक्षणवादी माणसाने आरक्षणवाद्यालाच मतदान करायचं. एससी असतील, एसटी असतील, ओबीसी असतील, माझ्या मुस्लिम समाजातल्या अर्ध्या लोकांना माझं सांगणं आहे, अरे तुम्ही आमचे जैविक बंधुभाव आहोत. गावगाड्यामध्ये तुम्हाला आम्हाला एकमेकाच्या नडी अडचणीला जावं लागतं. या गोष्टी तुम्हाला आम्हाला समजावून सांगावे लागतील. हा विश्वास तुमच्या आमच्या लोकांना तुम्ही आम्ही द्यावा लागेल. तुमची आमची माणसं सुद्धा आमदार खासदार बनू शकतात. हा विश्वास जो हरियाणा मधल्या ओबीसीने दिला, जो पंजाब मध्ये भगवंत मान नावाचा माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो, दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री होऊ शकतात, तर माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या परिवर्तनवादी विचाराच्या या माझ्या महाराष्ट्रामधला ओबीसी, महाराष्ट्रामधला दीनदलित, महाराष्ट्रामधला आदिवासी, अरे या कुठल्या पवार पाटील देशमुखांना बळी पडतोय? अरे ह्या अवलादी तुम्ही तुमची मतपेटीत दाखवा. ही माणसं तुमचं पाय धरत तुमच्या झोपड्यापर्यंत, तुमच्या वाड्यापर्यंत, तुमच्या तांड्यापर्यंत, तुमच्या वस्तीपर्यंत येतील. मग त्यांना विचारा की ऊसतोड बंजाराने करायची, ऊसतोड होलाराने करायची, ऊसतोड धनगराने करायची, ऊसतोड वंजाऱ्याने करायची का? तुमची माणसं नाही तुमच्याकडे ऊस तोडायला. कारण गावगाड्यामध्ये शारीरिक श्रमाची कामं करणारे तुम्ही आम्ही आहोत. तुमच्या आमच्या हिताचं धोरण या महाराष्ट्रातल्या या सगळ्या लोकांनी स्वतःकडे राज्यसत्ता स्वतःच्या बुडाखाली घेतली आणि तुम्हाला आम्हाला नागवण्याचं काम या लोकांनी केलंय. आणि याच्या विरोधामध्ये जर तुम्हाला आम्हाला आवाज उठवायचा असेल तर तुम्हाला आम्हाला एकत्र यावं लागेल. बाबांनो खूप काही बोलता येण्यासारखं आहे. एक शेवटचं उदाहरण सांगेल आणि मी माझं मनोगत थांबवेन. उन्हामध्ये माणसं बसलेत. आमचा जोशी असतो ना, जोशी, कुडमुड्या जोशी, आमचा मसनजोगी असतो की नाही, आमचा पारधी असतो की नाही, आमचा कडक लक्ष्मीवाला असतो की नाही, असतो की नाही? अरे ही माणसं एखाद्या चांगल्या बंगल्याच्या समोर गेली, तिथली एखादी माता भगिनी पसाभर धान्य घेते, त्या सुपामध्ये टाकते आणि येऊन त्या माझ्या वासुदेवाला त्याच्या झोळीमध्ये वाढते, माझ्या कडक लक्ष्मीवाल्याच्या झोळीमध्ये वाढते, माझ्या चित्रकथीच्या झोळीमध्ये वाढते, माझ्या नाथपंथी डवरी गोसाव्याच्या झोळीमध्ये वाढते. त्यावेळी आम्ही भिक्षेकरी माणसं, महाराष्ट्राच्या संस्कृतीचे पूजक असणारी माणसं त्या पसाभर मुठभर धान्यामधलं 4 दाणे घेतील आणि परत त्या सुपामध्ये टाकतील.
आणि मग काय म्हणतील, तुझं घर भरू दे, तुझा येल मांडवाला जाऊ दे, तुझा खूप मोठी बरकत होऊ दे, तुला अमान सन्मान भेटू दे. अरे आम्ही गावगाड्यातली माणसं गेल्या 75-80 वर्षाच्या कालावधीमध्ये, अरे पवार पाटील देशमुखांनो, तुम्हाला आम्ही आमची लाख मोलाची मतं, अरे आम्ही भरभरून मतं तुम्हाला दिली. पण तुम्ही आमचं ओबीसीचं आरक्षण घालवायला निघाला, आमच्या SC ST मध्ये बायफर्गेशन करायला निघाला. अरे तुम्ही आम्हाला दिलंच नाही ना, तुम्ही आम्हाला घरं दिली ना, तुम्ही आम्हाला गाव गाड्यामध्ये गुंठा 2 गुंठ घर बांधायला जमीन दिली ना, आमच्या लेकरांना तुम्ही वसतिगृह दिलं ना, तुम्ही आम्हाला माणुसकीचं जीवन दिलं. म्हणून मग आपल्या मताचा अधिकार मतपेटीद्वारे दाखवायचा. आणि या महाराष्ट्रामध्ये चलो सत्ता की ओर. आता या येड्या गबाळ्यांना मतदान नाही, ज्याला संविधान समजतं, ज्याला प्रत्येक माणसाचा अधिकार समजतो, अशा सुशिक्षित माणसांना मतदान करायचं. काय आहे, अरे दुसऱ्याच्या नरड्यात टाकण्यापेक्षा, दुसऱ्याच्या नरड्यात टाकण्यापेक्षा परड्यात टाका, परड्यात उकिरड्यावर टाका. कधीतरी उगवल, कधीतरी तुमच्या कामाला येईल. अरे ही माणसं एकदा मत घेतली, एकदा निवडणुकीचा निकाल लागला की ह्यो पाटील पण दिसत नाही, आणि जिंकून येणारा पाटील पण दिसत नाही, आणि हारणारा पाटील बी दिसत नाही. गडी काय करतात, मोलायसिस कसं करता येईल, चिलिंग प्लांट कसा आणता येईल, DCC बँकेचं पैसे कसं काढता येतील, कर्ज कसं काढता येईल, बँकेचं कर्ज डुबवता कसं येईल, कुणी आपल्याला त्रास दिला, कोण आपल्या विरोधात गेला, कोण आपल्याला नडला, 5 वर्ष हिशेब करत राहतील. गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या लोकांना सांगणार, जाती जातीची युती करावी लागल, राजकारणाची समाजकारणाची शेती करावी लागल. हे संविधान वाचवायचंय, हे हक्क आणि अधिकार वाचवायचे आहेत. आता फुले शाहू आंबेडकर परत जन्माला येणार नाहीत. अरे माझ्या बाबासाहेबानं गावगाड्यातल्या शेवटच्या घटकाचा विचार सुद्धा त्या संविधानामध्ये केला. अरे यांना काय पडलंय तुमचं आमचं. आता फुले शाहू आंबेडकर जन्माला येणार नाहीत. या संविधानाला वाचवण्यासाठी, या रिझर्वेशन पॉलिसीला वाचवण्यासाठी, तुमच्या आमच्या प्रतिनिधित्वाला वाचवण्यासाठी तुम्हाला आम्हाला तुमच्या आमच्या माणसाला मतदान करावं लागल, हे सांगायला मी इथं आलोय. कारण स्नेहल सोनकाठे डॉक्टर असलेल्या माझ्या भगिनी निवडणुकीला उभ्या राहिल्या, म्हणून मी इथं तुम्हाला प्रचार करायला आलोय. आता काही लोकांना वाटेल, हा केसर या महाराष्ट्राचं काय, या महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार. लोकसभेला ज्या ओबीसींना टार्गेट करून पराभूत केलं गेलं, या शरदचंद्रजी पवारांच्या चल्या चपाट्याकडून माझ्या मराठवाड्यामधल्या माझ्या ओबीसी बांधवांना टार्गेट केलं. ती माणसं या विधानसभेला त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्या वाचून राहणार नाही. लोकसभेला महाविकास आघाडीच्या लय जागा आल्या, लय जागा आल्या, लय जागा आल्या. दलितांनी आम्हाला साथ दिली, मुसलमानांनी आम्हाला साथ दिली. अरे दलितांनी संविधान वाचवण्यासाठी तुम्हाला साथ दिली, पण तुम्ही आमचे बाळासाहेब आंबेडकर पराभूत केले. अरे मुसलमानांनी भाजपचा विरोध म्हणून तुम्हाला मत दिली, पण तुम्ही जलीलांचा पराभव केला. गावगाड्यातल्या ओबीसीनी तुम्हाला मत दिली, पण पंकजा मुंडेंचा पराभव तुम्ही केला, चंद्रकांत खैरेंचा पराभव तुम्ही केला, महादेव जानकरांचा पराभव तुम्ही केला. आणि करून करून काय केलं तर 48 पैकी 32 खासदार तुमचे निवडून आणले. ताटातनं सांडलं वाटीत, वाटीतनं सांडलं ताटात. आमका गेला की थमका येतो, आणि थमका गेला की आमका येतो. माझ्या या महाराष्ट्रामध्ये काय झालं, या महाराष्ट्रामध्ये अरे दलितांची चळवळ कुणी लढली, कामगारांची चळवळ कुणी लढली, शेतकऱ्यांची चळवळ अरे एका ब्राह्मण समाजाच्या शरद जोशींनी लढली. अरे या अवलादी कधी सामान्य माणसाच्या प्रश्नावर कधी लढल्या नाहीत, कायम सत्तेत.
भाजपची सत्ता आली की भाजपच्या झाजात उड्या मारायच्या. उद्या काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आली, पटापटा पटापटा पटा लगेच इकडे उड्या मारायच्या. नेहमी सत्तेच्या बाजूने जायचं, कारखाने काढायचे, पैसे कमवायचे, गावगाड्यातली मतं विकत घ्यायची. तुमचं आमचं लाख मोलाचं मतदान या चोरांना तुम्ही देणार का, हे विचारायला मी या तुमच्या या बेंबळे गावामध्ये आलोय. खूप काही बोलता येण्यासारखं आहे. रोज 4-5 सभा घेतोय, माणसं जागी करतोय, लढतोय. आज जरी आमची लढाई संघर्षाची असली तर या संघर्षाला जे पुढच्या कालावधीमध्ये जे फळ येणार आहे, आणि मी निश्चित तुम्हाला सांगतो, गावगाड्यातले लोक एकत्र झाले तर आमच्या डॉक्टर स्नेहलताई सोनकाटे या आमदार झालेल्या असतील, हा विश्वास तुमच्या मनामध्ये निर्माण करायला आलोय. 500 रुपयाने तुमचं भागणार नाही, कुणाच्या 1000 रुपयाने तुमचं भागणार नाही. तुमच्याकडे तितर पक्षी येतील, तितर पक्षी तुमच्यातले वेगवेगळ्या पक्षाच्या सेलचे प्रमुख, अरे ती कुठे निवडून येत असती का, काही येडा झाला तू कुणाला मत टाकायला लागला. आमचं मत आमच्या स्वाभिमानाला, आमचं मत आमच्या संविधानाला, आमचं मत आमच्या माणसाला. एक रणरागिणी लढते, एक रणरागिणी. पुण्यश्लोक मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचा वारसा सांगते. बाबासाहेबांच्या नातवाच्या पक्षातून उभी राहते. तर तुम्ही आम्ही एक आलो ना, तर ह्यांचा सरपंच व्हायचा नाही. सरपंच कुणाला विरोध करायला नाही आलो. मला कल्पना आहे मी कुणाच्या विरोधात बोलतोय, मला कल्पना आहे कुठल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोलतोय. पण हा सुद्धा यशवंतराव होळकरांचा वारस. काय झालं, तुमचा इतिहास कुठे आहे, आला कुठल्या पुस्तकात नाही आला. गावगाड्यातली लोक फक्त मतासाठी त्यांना राबवलं गेलं. माझ्या माता भगिनी इथं बसलेत, आमच्या लेकरांचं काय, आम्ही या देशाचे नागरिक आहोत की नाही, आमच्याही लेकरा बाळाला आमदार खासदार व्हावं वाटतं की नाही वाटतं. काय झालं माहितीये का, एक उदाहरण सांगतो. आता बरंच बोलता बोलता बरीच उदाहरणं सांगितली, आता एक सांगतो शेवटचा आणि माझं मनोगत थांबवतो. तुमची आमची माता भगिनी, एखादं लेकरू जन्माला आलं की तुम्ही आम्ही बारसं घालतो की नाही. माझ्या माता भगिनी इथं उपस्थित आहेत, बारसं घालतो की नाही तुम्ही आम्ही, काय म्हणतो तुम्ही आम्ही. बारसं घालताना आया बाया गोळ्या होत्यात, आत्या येती, मावशी येती, काकी येती, चुलती येती. काय म्हणते त्या बाळाला बारसं म्हणताना, माझा राजा शिवाजी ग, माझा राजा शिवाजी ग, माझा प्रभू रामचंद्र ग, माझा प्रभू रामचंद्र ग, माझा श्रीकृष्ण ग. काय त्या लेकराला उपमा कशाची देतात, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची उपमा देतात. म्हणजे तुम्ही आम्ही आदर्श पाळायचा. आणि यांच्या जर एखाद्या लेकराचं बारसं घालायची वेळ आली तर यांच्या माता भगिनी काय म्हणतात माहितीये का, या माता भगिनी उपस्थित आहेत म्हणून हे सांगतोय, यांच्या लेकराचं बारसं घालायची वेळ आली, आमचा आमदार ग, आमचा खासदार ग, आमचा कारखान्याचा चेअरमन ग, आणि आमचा DCC बँकेचा अध्यक्ष ग. अख्खी बँक बुडवतय, डुबवतय, कारखाना इकून खातोय, भंगार इकतोय. गावगाड्यातल्या माता भगिनींना माझं सांगणं आहे, बाबासाहेबांच्या लोकशाहीमध्ये तुम्ही आम्ही जगतो आहोत. तुमचा आमचा सुद्धा आवाज या कायद्याच्या सभागृहात गेला पाहिजे, हे सांगायला या बेंबळे गावात आलोय. खूप काही बोलता येण्यासारखं आहे, खूप काही बोलेन, पण महाराष्ट्र हा परिवर्तनाच्या बाजूने जाईल. 1992-93 साल हे वॉटरशेड मुवमेंट होतं, पण 2024 हे साल हे महाराष्ट्राच्या परिवर्तनामधलं एक महत्वाचं साल आहे. कारण गावगाड्यात नवी नवी पोरं उभं राहायला लागलेत, मतं मागायला लागलेत. गावगाड्यातल्या लोकांनो जाग व्हा आणि आपलं मतदान आपल्याला करा, एवढा आशावाद मी तुमच्या समोर व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो.
धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय ज्योती, जय मल्हार, जय मातोश्री अहिल्या. धन्यवाद. अतिशय अभ्यासू ओबीसी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे ओबीसीचे धन्या वाघ प्राध्यापक लक्ष्मणरावजी हाके सर यांची या ठिकाणी जाहीर सभा संपन्न झाली.